त्यांनी मला इतकं मोठं पुस्तकाचा ढिग आणून दिला होता. मी तो सगळा वाचला. सगळे म्हणजे माझे 100-150 पुस्तकं वाचून झाले असतील. आणि आमच्या घरी पेपर येऊ द्या, काही येऊ द्या, जुना म्हणजे माझा जन्म झाला होता 2012ला, तेव्हाचे वर्तमान पेपर पडलेले होते. माझ्या मम्मीने ते बांधून ठेवले होते. मी ते धुडका म्हणते कपड्यामधून खोलले आणि तेच वाचत बसले. म्हणजे मला वाचनाची खूप आवड आहे. मला असं वाटतं एखाद्या वेळेस म्हणजे आता शाळेचं लिखाण काम असतं, स्वाध्याय, गृहपाठ वगैरे, ते झालं का मग एखाद्या वेळेस काहीच काम राहत नाही. पुस्तकं सगळे धडे ते वाचून झाले माझे. म्हणजे आता 3री बार सगळे पुस्तक वाचली मी 3री वेळेस. एखाद्या वेळेस काम नसलं का काय करू आता काय मला काहीच राहिलं नाही. आता म्हणजे मी काय करते मग मम्मीला म्हणलं मम्मी काय करू ग मी आता. मम्मी म्हणते उड्या मार. मग मी काय करते गाणे लावते आणि डान्स करत बसते. आणि मग एखाद्या वेळेस डान्स करून पण बोर झालं तर मग चित्र काढते. माझ्या पप्पांनी मला ना ते चित्रकलेचे साहित्य नसते का, ब्रश वगैरे, वॉटर कलर, ते सगळे आणून दिलेले. मग मी ते काढत बसते एखाद्या वेळेस अभ्यास झाला की सगळा. आणि पेपरला पण रिव्हिजन करते. आता आमचे कोरडे सर आहेत मराठीचे, त्यांनी 40 मार्काचे पेपर घेतला होता, सराव पेपर. तर आमच्या वर्गातून सगळ्यात जास्त मार्क्स मला आहे, 36 आहे 40 पैकी. म्हणजे ते रसग्रहण असतं मराठीचं, माझे त्यात 4 पैकी 4 मार्क गेले. म्हणजे आता ह्याच वर्षी ते आलं ना मला, त्यातलं समजलं नाही मला, तर त्याच्यातच मार्क गेले माझे. माझा अक्षराहून पण 1 मार्क गेला नाही. बरं, आता मला एक सांग, तुझे बाबा किती वर्षापासून तंबाखू खातात? माझा जन्म व्हायच्या आधीपासून. म्हणजे त्यांनी तंबाखू सोडली मॅडम पूर्णपणे. म्हणजे मी आता तुम्हाला माझ्या मनातलं सांगते. तुम्ही त्या दिवशी म्हटला नव्हता का मला की म्हणजे तंबाखू मुक्तीचं अभियान, तेव्हा खरंच माझ्या बाबांनी, म्हणजे माझे बाबा तेव्हा तंबाखू खात होते. पण घरी गेल्यानंतर मी असं सांगितलं की बाबा आमच्या शाळेत असे म्हणजे ते मॅडमनी फोन केला होता. मग पप्पा म्हणले खरंच, आता मी खरंच तंबाखू सोडतो. पप्पांनी लगेच तेव्हाच तंबाखू सोडून दिली. आता खात पण नाही पप्पा. म्हणजे तेव्हा सोडली नव्हती, पण तुमच्याशी काय बोलू काही नाही ते कळतच नव्हतं मला. मग मी तुम्हाला खोटं बोलले, पण पप्पाला सांगितलं, पप्पानी खरंच तंबाखू सोडून दिली. म्हणजे मी 5वी पासून माझ्या वडिलांना सांगते की तुम्ही तंबाखू खाऊ नका, पण पप्पा म्हणते जाऊ दे, पण काहीच हे घेत नव्हते. पण आता पप्पांनी खरंच मनावर घेतलं आता त्याचं. पप्पा आता खरंच खात नाही तंबाखू. मग तुला काय वाटतं, सलाम मुंबई फाउंडेशन मुळे कोणता बदल झाला तुझ्या या सगळ्या? म्हणजे माझ्या परिवारात ना खूप मोठा बदल झाला. म्हणजे काय, तंबाखू माझ्या पप्पाला का तंबाखूची पुडी आता सर्वसाधारण 10 रुपयाला भेटते. रोजचे 10 रुपये जात होते घरातले. आता तेच 10 रुपये मी रोजचे माझ्या पप्पाकडून 10 रुपये घेते आणि माझ्या पिगी बँक गल्ला त्याच्यामध्ये टाकते. आणि आता पुढच्या महिन्यात 6 तारखेला आमची शैक्षणिक सहल जाणार आहे, तेव्हा आता ते सगळे पैसे मला काम येते खर्चायला. आणि त्यातलीच म्हणजे मागच्या वेळेस मी गल्ला केला होता, तर तेव्हा त्यातलेच पैसे मी नाही का माझ्या पप्पाला दिले सहल फी भरायला. माझे 1000 रुपये झाले होते, 1500 रुपये फी आहे. तर माझ्या पप्पानी फक्त 500 रुपये टाकले आणि मी माझे 1000 रुपये दिले. म्हणजे मला दुकानातलं म्हणजे चॉकलेट वगैरे काही खावं वाटलं तरी मी खात नाही. नको, पैसे जपून ठेवू, ते काम येते. म्हणजे आमची घरची परिस्थिती पहिल्यापासूनच खूप हलाखीची आहे, नाजूक आहे. मग त्यामुळं मला असं वाटतं नको, कशाला खायचं रिकामं, ते आपल्या आरोग्यासाठी पण घातक असतं. त्यामुळे मी खात पण नाही. आणि पप्पा म्हणजे आमची परिस्थिती किती खराब असू द्या, पण पप्पा आम्हाला खायची काहीच कमी करत नाही. आम्हाला घरी रोज काजू बदाम ते असतं खायला. पप्पा इतके जीव लावते का नाही, म्हणजे पप्पाला माझ्याशिवाय करमतच नाही. म्हणजे पप्पा रोज कामावरून दमून येते ना, पप्पाशी मी पाय दाबते. पप्पा म्हणते बाई राहू दे, कशाला दाबते, आता तू अभ्यास कर तुझा. मी म्हणते पप्पाला, पप्पा नाही मला दाबू द्या तुमचे पाय. मी रोज पप्पाचे पाय दाबते. म्हणजे माझा अर्धा घंटा त्यातच जातो. आणि शाळेतून घरी गेल्यावर झाडून ते घेते, भांडे वगैरे सगळं काम असतं. म्हणजे माझे लहान भाऊ आहे माझा, त्याचे हातपाय धुणं, त्याला गन पावडर ते करणं, आणि मग ते करते मी. आणि मग मी माझे हातपाय वगैरे धुते, तुळशीला दिवा लावते. आणि तुळशीपाशी माझं ते 1 घंटा चालू असतं. सगळे श्लोक, ते भगवद्गीतेचा 12वा अध्याय पाठ केला. सगळं मुप्पट संस्कृत मधला पाठ आहे माझ्या. 12वा अध्याय काय सांगतो? म्हणजे मॅडम त्याचं मला भावार्थ माहित नाही, पण ते त्यातला श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे 12व्या अध्यायामध्ये. तो म्हणू का 12वा अध्याय? द्वादशोऽध्याय. अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्ता स्वपरिपासते ये चाप्यक्षरं व्यक्तं तेषाके योगवित्तमा. श्री भगवान उवाच
परपेतास्ते मे युक्ततमा मता यतोक्षरमा निर्देशम व्यक्त परिपासते सर्वत्र गमचिन्तेच्च कूटस्थमचलं ध्रुव सानियमेन्द्रिय ग्रामं सर्वत्र समबुद्धये ते प्राप्नुवन्ति मावेव सर्वभूतो हि ते रता क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तसक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःख देहवदभिर्व्याप्यते एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा अनन्येन योगेन माध्यानत्य उपासते तेषामः समुद्धत्ता मृत्यु संसार सागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम् मयेव मनाध्यत्व मयि बुद्धि निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्व न संशयम् अत चित्त समाधानु न शक्नोसि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो ममिच्छान्तु धनञ्जयम् अभ्यासप्य समर्थोऽसि मत्कर्मो परमो भव मदार्थप्य कर्माणि कुर्व सिद्धिमवाप्स्यसि अथेतदप्य शक्तोऽसि कर्तुमद्योगमाश्रित सर्वकर्म फलत्याग तत कुरु यतात्मवा श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यान विशेषते ध्यानात् कर्म फलत्याग स्तागात् शान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रकरुण एव च निर्ममो निरंकारं समदुःख सुखक्षमी सन्तुष्ट सन्तत योगी यतात्मा दृढनिश्चय मय्या प्रीतमनोर्बुद्धिर्यो मदभक्तसमे प्रिय यस्मान्नुद्विजते लोको लोकानुद्विजते च हर्षामर्षभयद्वेर्गे मुक्ति यश मे प्रिय अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीन गतवेद सर्वारंभ परित्यागी यो मदभक्तसमे प्रिय ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्या योग शास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे भक्ति योगे नाम 12 अध्याय। चल अजून